Welcome, dear student. We are to learn subject information technology, standard 12, chapter number 5, server side scripting PHP. In previous lecture, we have to learn introduction to PHP, server side scripting, features of PHP. Now, the today's topic is features of PHP. PHP is most popular and frequently used worldwide server-side scripting language. And the main reason of popularity is first simple. It is very simple and easy to use as compared other scripting language. PHP लँग्वेज जी आहे ती इतर लँग्वेजेसपेक्षा सिंपल लँग्वेज आहे. Second, interpreted. A program that can analyze and execute a program line by line. It is an interpreted language, that is, there is no need for compilation. जसं आपण HTML लँग्वेज जे आहे ती प्रोग्रामिंग करत असताना आपल्याला कोणत्याही इंटरप्रिटेड किंवा कोणत्याही कंपायलेशनसाठी सॉफ्टवेअरची गरज नाही. त्या पद्धतीने PHP लँग्वेज जी आहे ती नोटपॅड प्लस प्लस या लँग्वेज त्याच्यामध्ये लिहिलेले असणारे प्रोग्राम आणि एक्झिक्यूट करण्यासाठी आपण एक ब्राउझर जो आहे तो घेणार आहोत. थर्ड, फास्टर. इट इज फास्टर दॅन अदर स्क्रिप्टिंग लँग्वेज. फॉर एक्झाम्पल JSP जावा सर्व्हर पेजेस अँड ASP ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेस. म्हणजे JSP ASP यांच्यासारखी ही फास्टर लँग्वेज आहे. फोर, ओपन सोर्स. ओपन सोर्स मीन्स यू नीड नॉट पे फॉर us of PHP. You can freely download it and use. याच्यासाठी स्पेशल सॉफ्टवेअर विकत घेण्याची आवश्यकता नाही. ही लँग्वेज जी आहे ती फ्रीली आपण डाउनलोड करू शकतो, त्याचा वापर आपण करू शकतो. 5, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. PHP code will be run on every platform: Linux, Unix, Mac OS, Windows. PHP ही लँग्वेज जी आहे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपण तिला एक्झिक्यूट करू शकतो. 6, केस सेन्सिटिव्ह. PHP is case sensitive scripting language while declaration of variables and its use in a program. In PHP, all keywords, for example, if, else, while, echo, etc., classes, functions, and user-defined functions are not case sensitive. म्हणजे PHP ही जी लँग्वेज आहे ती केस सेन्सिटिव्ह स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. आपण ज्या वेळेला डिक्लेअर करतो त्यावेळेला इफ, एल्स, व्हाईल, इको हे जे आहे हे आपण फंक्शन, क्लासेस जे आहे ते आपण नॉट अ केस सेन्सिटिव्ह हे जे टेक्स्ट आहे ते. 7, एरर रिपोर्टिंग. PHP have some predefined error reporting constant to generate a warning or error notice. 8, real-time access monitoring. PHP provide access logging by creating the summary of recent accesses for the user. म्हणजे PHP काय करतो की जे लॉग इन करण्यासाठी जो आपण समरी आहे ती रिसेंट समरी आपल्याला काय करतो युजरला ऍक्सेस करण्यासाठी देत असतो. 9, लूजली टाईप लँग्वेज. PHP supports variable usage without declaring it data type. It will be taken at the time of execution based on the type data has its value. Since the data type are not set in a strict sense,
We can do things like adding a string to an integer without causing an error. म्हणजे आपल्याला टाईप करत असताना, डिक्लेअर करत असताना जो डेटा आहे, तो डेटा जर आपला थोडाफार प्रमाणात काही आपल्याला मिस्टेक झालं, समजा आपण स्पेलिंग द लिहायचं असेल, TH लिहिलं, ई राहिलं, किंवा हे असा थोडा मिस्टेक्स असतील, तर ते आपण काय करतो, लूजली आपण ते काय करू शकतो, ते टाईप करू शकतो, किंवा जी एरर आहे ती आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो.